दीनदुबळ्या बहुजनांच्या अन्यायाविरुद्ध अहोरात्र झगडणाऱ्या योद्ध्यांचं अभिनंदन। लोणंद शहराचे नाव महाराष्ट्रात मुलुख मैदान तोफ म्हणून चर्चित असलेले सुपुत्र संपादक दिलीप वाघमारे यांना 2026चा राज्यस्तरीय पुरस्कार कोल्हापूर इथं जाहीर झाला आणि त्यानिमित्त सातारा जिल्ह्यातून त्यांचं अभिनंदन होतंय। त्यांच्या कार्याचा आढावा सामाजिक कार्यकर्ते आजमभाई अत्तार यांनी नुकताच घेतलाय। विशाल क्रांती वृत्तसेवा लोणंद। आज 2026 सालाचा जो राज्य शासनाच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने मिळणारा जो पुरस्कार आहे त्यांना पत्रकारितेचा त्याचा सन्मान 2026 सालाचा हा पुरस्कार कोल्हापूर या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या समारंभामध्ये त्यांना प्रदान करण्यात येणार आहे आणि त्या निमित्ताने त्यांचा गौरव करण्यात येणार आहे आणि राज्य शासनाच्या वतीने हा देण्यात येणारा पुरस्कार पत्रकारितेच्या स्वरूपातला त्यांना मिळणारा हा बहुमान हा लोणंदच्या वैभवात शिरीपेचात एक मानाचा तुरा रोवणार आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी आज या प्रकारे नावलौकिक मिळवलेलं आहे। त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे। दीनदुबळ्या गरीब आणि यांसाठी सातत्यानं लढा देऊन त्यांच्यासाठी न्याय हक्काच्या भूमिकेतून आवाज उठवणारं व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप वाघमारे पत्रकार आणि त्या निमित्तानं आज आपल्याला एक विशेष आनंद होतोय। दैनिक 1985 सालापासून त्यांनी पत्रकारितेच्या कारकिर्दीला सुरुवात केली। तो प्रवास आज तागायत अखंडपणे चालू आहे। दैनिक मुक्त पत्रकार सांजवाद या माध्यमातून त्यांनी बहुजनांच्या अन्यायाविरुद्ध सातारा जिल्ह्यामध्ये आवाज उठवला। 10 वर्षापासून त्यांनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रात 300 चॅनलचे संपर्क साधत बातम्यांचा त्यांनी ओघ चालू ठेवला आणि त्याबरोबर आज ऊन वारा थंडी पाऊस रात्री अपरात्री जनतेसाठी आवाज उठवण्याच्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी वेळोवेळी दीनदुबळ्या लोकांसाठी बहुजनांसाठी अन्याय त्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका परखड